चला तर आपण आता व्हेज बिर्याणी करूया। इथे मी पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत, दालचिनी, लवंग, काली मिरी, तेजपत्ता आणि तूप। चला आता पाणी आपला बॉईल झालेलं आहे, तर त्याच्यामध्ये मी आता हे तांदूळ टाकून देणार आहे, बासमती तांदूळ। आणि त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून देऊ। इथे मी भाजी बॉईल करायला ठेवलेली आहे, भाजी शिजायला ठेवलेली आहे। तर भाजी पण आता एकच बॉईल करायचं आहे आपल्याला। तर भाजी पण झालेली आहे। चला आता आपले तांदूळ भात झालेला आहे, डबल झालेला आहे। आपण आता काढून ठेवूया चालणीमध्ये। चला इथे आपण आता कांदा भाजून घेतलेला आहे, हा लालसर करून घेतलेला आहे। आणि आता तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये तूप पण टाकलेलं आहे मी। आणि ह्याच्यामध्ये आता खडा मसाला टाकणार आहे, दालचिनी, लवंग आणि काली मिरी। आता ते टाकून घेतलेलं आहे। तर आपण आता आला लसूण पेस्ट टाकूया। आता ह्याच्यामध्ये आपण आला लसूण पेस्ट टाकलेली आहे, तर चांगली परतवून झालेली आहे। तर लगेच आपण आता हा कांदा टाकून देऊया। आता आपण हा कांदा टाकलेला आहे, कांदा अगदी 10 मिनिटं। चला तर आता आपला कांदा लालसर झालेला आहे चांगला। आता त्याच्यामध्ये हे मी हा बिर्याणी मसाला, हळद आणि लाल तिखट, हा व्हेज बिर्याणी मसाला टाकलेला आहे। तर आपण टाकून देऊया व्हेज बिर्याणी मसाला। आणि त्याच्यामध्ये आपण दही टाकून देऊया, फेटून घेतलेलं आहे मी दही। थोडीशी आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया, कोथिंबीर टाकलेली आहे। आणि आता चवीनुसार आपण मीठ टाकायचं। वाव, चला आता आपण त्याच्यामध्ये भाजी टाकून देऊया। भाजी आपली शिजलेली आहे, बॉईल केलेली। तरी आपण थोडंसं आपण शिजून घेऊया। चला आता आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। आता ही भाजी आहे, त्याच्यामध्ये आपण भात टाकून घेऊया। थर लावायचं आहे आपल्याला, बिर्याणी करायची, बिर्याणी। त्याच्यासाठी आपण थर लावायचं आहे। आणि त्याच्यामध्ये हा कांदा टाकायचा आहे, कोथिंबीर टाकायची आहे, आणि आता त्याच्यामध्ये परत आपण ही भाजी टाकून देऊया। आणि त्याच्यावरतून परत हा कांदा आणि कोथिंबीर टाकायची आहे। पुदिना नाही आहे माझ्याकडे, पुदिना पण टाकायचं व्हेज बिर्याणी। आणि त्याच्यामध्ये आपण आता तूप टाकून घेऊया। आता हा मी तूप टाकून घेतलेला आहे, त्याच्यावर आता आपण परत भात टाकून घेऊया।
आता आपण 5 मिनिटासाठी आपण गॅसवरती. चला आता बिर्याणी आपली व्हेज बिर्याणी तयार आहे खाण्यासाठी. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा.